नमस्कार, मी दीपक पळसुले. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाजार समिती बाहेर लागलेल्या मोठ्या रांगा, मालाच्या विक्रीसाठी 10 दिवस शेतकऱ्यांची वाट पाहणं आणि पड्या दरानं मालाची विक्री करणं, अशीच आतापर्यंत बाजार समित्यांची अवस्था आपण पाहत आलोय. मात्र अकोल्यातली अकोटची बाजार समिती याला अपवाद आहे. या बाजार समितीनं ई लिलावाच्या मदतीनं शेतकऱ्यांना स्मार्ट बनवलंय. पाहूया. बाजारात या, मालाची ऑनलाईन नोंदणी करा, LED स्क्रीनवर ऑनलाईन लिलाव पहा आणि पैशाचा धनादेश ताबडतोब घ्या. शेतकऱ्यांसाठी स्वप्नवत ठरावी अशी ही आहे अकोल्यातली अकोटची बाजार समिती. ई लिलाव पद्धतीमुळे इथला शेतकरी अपडेट आणि स्मार्ट बनलाय. मालाच्या विक्रीत पारदर्शकता यावी यासाठी अकोट बाजार समितीने जागतिक बँकेचं अर्थसहाय्य घेतलं आणि हायटेक होण्याकडे पाऊल टाकलं. पूर्वी पडून असलेला माल ई लिलावामुळे ताबडतोब विकला जाऊ लागला. मालाला मिळणारा दर स्क्रीनवर दिसू लागला आणि माल विकल्याचा SMS ही मोबाईलवर मिळू लागला. यावर्षी सोयाबीन चांगलं पिकलं, मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला. ते लेन्समध्ये हे बसलेलं आहे, त्याच्यानं आम्हाला भावाची पूर्ण माहिती मिळून आली. कुठं काय कसं काय चालू आहे, सोयाबीन कुठं काय भाव चालू आहेत, त्याच्यानं बराचसा फायदा होऊन आला. व्यापारात ऑक्शनमध्ये ऑक्शन घेताना आमचं ऑक्शनचं काम फास्ट झालेलं आहे आणि त्यात कास्तकारी समाधानी आणि आम्ही समाधानी आहोत. तिची सिस्टीमही खुल्लीच होती आमच्या मार्केटला, परंतु त्याच्यात आणि याच्यात फक्त टाईमचा फरक पडला आणि हे फास्ट होत आहे आणि ते फास्ट होतं. राज्यातल्या इतर बाजार समित्यात आजही मालाच्या विक्रीसाठी 10 दिवस शेतकऱ्याला ताटकळत बसावं लागतं. मात्र इथलं चित्र निराळं आहे. शेतमालाची आवक जावक, त्याची पावती, शेतमालाचे प्लॉट पाडणं या सर्व प्रक्रियांसाठी संगणक प्रणालीचा वापर होतोय. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून आणि MSP प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटने संगणकीकृत लिलाव पद्धतीचा अंमलबजावणी केलेली आहे. यातून शेतकऱ्यांचे शेतमालाचे लिलाव संगणकीकृत पद्धतीने करण्यात येतात. यातून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळतो. तसेच या प्रकल्पामध्ये असणारे 4ही टप्पे, जसे आवक जावकमध्ये नोंद करणे, संगणकीकृत लिलाव करणे, शेतकऱ्यांना मालाची पावती जाग्यावरच देणे आणि जावकमध्ये नोंद करणे, हे 4ही टप्पे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटने पूर्ण केलेले आहे. यातून शेतकऱ्यांचे लिलाव संगणकीकृत पद्धतीने होतात आणि लिलाव झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना बिल देण्यात येतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अनऑथराइज्ड डिडक्शनवर सुद्धा मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे. ई लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होतीये. संगणकीय प्रणालीमुळे मालाच्या विक्रीत पारदर्शकता आली आहे, तर धनादेशाच्या वापरामुळे इथला शेतकरी कॅशलेस झालाय. अकोटची ही लिलाव पद्धती राज्यातल्या इतरही बाजार समित्यांनी अवलंबली तर शेतकरी नक्कीच समाधानी होईल. उमेश अलोने, ABP माझा, अकोट, अकोला.